रामकृष्ण हरी. समाधी घेतली आळंदी भवती शोभे सिद्ध मांदी. सन्मुख उभा अजान वृक्ष देव देती येथी साक्ष. कीर्तन गजरी नामघोष चराचरी. ऐसा सोहळा ऐसा आनंद एका जनार्दनी नाही भेद. विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सरांच्या संकल्पनेतून कीर्तन प्रवचनांच्या सोहळ्याचे आयोजन इंद्रायणीच्या घाटावर करण्यात आले होते. माईल्स MIT शिक्षण समूह, विश्वशांती केंद्र आळंदी यांच्या वतीने तीर्थक्षेत्राकडून ज्ञान तीर्थक्षेत्राकडे हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचाच विशेष भाग असणारा कीर्तनधारा हा कार्यक्रम आम्ही या विशेष भागाद्वारे आपणासमोर सादर करीत आहोत. ठीक आहे, आम्ही मान्य करू, साधूंनी तो बोध केला, परंतु आत्ताच्या प्रवाहामध्ये साधू नेमकं म्हणायचं कोणाला? सध्याचा प्रवाह जर पाहिला तर अंतरंग सोडून बहिरंगाकडे भुलणारी आपण मंडळी. साधू नेमकं म्हणायचं कोणाला? संत म्हणायचं नेमकं कोणाला? याबाबत अनेक चिकित्सा 33 उपनिषदामध्ये आपल्याला चिंतन पाहायला मिळतं. अस्ति ब्रह्म इति चेत वै सतमेनो तत्विदुः. ज्यांना ब्रह्मतत्वाचा साक्षात्कार झालेला आहे त्यांना संत म्हणा. भरपूर असं चिंतन करता येईल. मग साधू नेमकं म्हणायचं नेमकं कोणाला? वास्तविक ज्ञानोबारायांनी अभंगाच्या सुरुवातीला गुरुबोध झाला असंही म्हणत नाही, साधू संत बोध झाला असंही म्हणत नाहीत. ज्ञानोबारायांनी पद वापरलेले साधू बोध झाला, गुरुबोध झाला, संत बोध झाला. हे पद ज्ञानोबाराय का वापरत नाहीत? याच्याबाबत एक विकल्प की एक भक्तीचा बोध करणारे, ज्ञानाचा बोध करणारे, त्यामध्ये भक्तीचा बोध करणारे साधू आहेत म्हणून साधू बोध वापरला, एक लक्षण आपल्याला स्वीकारता येईल. आणि तो बोध करतात, परंतु साधू नेमकं म्हणायचं कोणाचा? सर्वांच्या परिचयाची व्याख्या. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. तोची त्यालाच साधू म्हणा. इथं चकार वापरतात. श्री पाणिनींच्या व्याकरण सूत्रानुसार जर आपण विचार केला तर या चकाराने अन्याची व्यावृत्ती असते. त्यांना साधू म्हणा. कोणाला? जे रंजलेल्या गांजलेल्यांना जवळ करतात. आता पुन्हा पूर्व पक्ष निर्माण होतो, महाराज रंजलेलं गांजलेलं म्हणायचं नेमकं कोणाला? व्यवहारामध्ये आपण रंजलेलं गांजलेलं म्हणतो कोणाला? एखादा गृहस्थ भरपूर अनेक पिढ्याची त्याला जर गरिबी आहे तर म्हणतो फार गंजून गेलाय व अनेक पिढ्याची गरिबी आहे. म्हणजे ज्याच्याकडे दारिद्र्य आहे त्याला आपण गंजून गेला असं संबोधतो. आणि एखाद्या वेळेला अनेक आतोनात एक झालं की एक संकट येतात, त्याला म्हणतो आपण फार रंजलेला आहे, अनेक संकटाने ग्रासलेला आहे. म्हणजे ज्याच्यावर आतोनात संकट येतात सतत त्याला रंजलेलं म्हणतो, आणि जो गरिबीमध्ये आहे त्याला गांजलेलं म्हणतो. ही व्यवहारामध्ये झालं. परंतु पारमार्थिक दृष्ट्या रंजलेलं गांजलेलं म्हणायचं कोणाला? ज्ञानोबाराय त्याची व्याख्या करतात. तैसे विषय सुखे रंजे. जे विषय सुखामध्ये रममान होतात त्याला रंजलेलं म्हणा. मग विषय सुखामध्ये आपण कशाद्वारे रममान होतो? आपल्याकडे असलेली पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय. ज्ञानेंद्रियाचा विचार सांगत असताना भगवद्गीता 15व्या अध्यायामध्ये सांगते, श्रोत्रम चक्षुः स्पर्शनम रसनम घ्राणमेवच. आणि कर्मेंद्रियाचा विचार सांगत असताना वाक पाणीपाद उपस्थानी बुद्ध अशी पंच कर्मेंद्रिय. मग पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय असा इंद्रिय निग्रह ज्याचा नाही त्याला रंजलेलं म्हणा, आणि ज्याचा मनोनिग्रह नाही त्याला गांजलेलं म्हणा. विठ्ठल विठ्ठल. आता ज्याचा इंद्रिय निग्रह नाही, इंद्रिय निग्रह म्हणजे मी आता जी 10 इंद्रिय मानली, पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय, त्याच्यावरती त्याचा निग्रह करता आला पाहिजे, त्याच्यावरती आपल्याला अरूढ होता आलं पाहिजे. याचं मी चिंतन सांगत असताना जो 10 इंद्रियांवर अरूढ होतो त्यांनाच दशरथ म्हणतात. दशरथ या शब्दाची जर आपण फोड केली, दश अधिक रथ,
दश म्हणजे 10 इंद्रिय आणि रथ म्हणजे आरूढ होणारा. जो 10 इंद्रियांवरती रथ झालेला आहे, आरूढ झालेला आहे, त्याला दशरथ म्हणतात. आणि दशरथ झाल्याशिवाय प्रभू रामचंद्रांचा जन्म होत नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे 10 इंद्रियांवरती आरूढ झाल्याशिवाय मुखाला नाम येत नाही, अशी त्याची संज्ञा आहे. चिंतन मला एकच सांगायचंय. मग 10 इंद्रियांना आरूढ व्हायचं म्हणजे नेमकं काय? श्रोत्राचा म्हणजे कानाचा निग्रह कसा करायचा, चक्षु म्हणजे डोळ्याचा निग्रह कसा करायचा, स्पर्शनं म्हणजे त्वचेचा निग्रह कसा करायचा, रसना म्हणजे जिभेचा निग्रह कसा करायचा, आणि गंध म्हणजे नाकाचा निग्रह कसा करायचा, असा पंचज्ञानेंद्रियाचा विचार आपल्या समोर मांडता येईल. आता श्रोत्राचा निग्रह म्हणजे कानाचा निग्रह म्हणजे कसा करायचा? कुणी कितीही स्तुती केली किंवा निंदा केली तरी आपली वृत्ती स्थिर ठेवणं हा कानाचा निग्रह करण्याची पद्धत आहे. पहा, कुणी कितीही स्तुती करू द्या, निंदा करू द्या. याबाबत एक उदाहरण देतो पटवून देण्याकरता. काही एक साधू महात्मे असतात आणि संन्यासी साधू महात्मे असतात. त्यामुळे भटकंती करत असताना एका गावामध्ये ते मुक्कामाला थांबतात. आता मुक्कामाला थांबल्यानंतर गावामध्ये बातमी पसरते, आपल्या गावामध्ये एक साधू महात्मे राहण्याकरता, वास्तव्याकरता आलेले काही कालावधी करता, आपण दर्शन घेण्याकरता गेलं पाहिजे. म्हणून दर्शनाकरता गावातील मंडळींची दर्शनाकरता गर्दी होऊ लागते. मग गर्दी होत असताना एक एक करत गर्दी होतीये. आता त्यामध्ये एक गृहस्थ साधू महात्म्यांजवळ जातो आणि महात्म्यांना विचारणा करतो, महात्मे मला देखील तुमच्यासारखं साधू बनायचंय. महात्म्यांना बोलू लागतो, मला तुमच्यासारखं साधू बनायचंय. महात्मे म्हणू लागतात, बरं बाबा, आता तुला साधू बनायचंय, बरं मला एखादी युक्ती सांगा. महात्मे त्याला सांगू लागतात, गावामध्ये स्मशानभूमी आहे का? हो आहे. त्या स्मशानामध्ये जा आणि स्मशानामध्ये जर कोणी मृत झाला असेल, तुला जेवढे अपशब्द येतात तेवढ्या त्याला देऊन ये. अपशब्द याला लौकिक भाषेमध्ये आपण शिवी असं म्हणा. तो म्हणतो, माझ्या आवडीचा विषय. काही मंडळींचा शिवी देणं हा आवडीचा विषय असतो. तो म्हणतो माझ्या आवडीचा विषय, आणि म्हणून स्मशानामध्ये जातो आणि त्याला जेवढे येतील तेवढे अपशब्द देतो. एखादी डिक्शनरी तयार होईल महाराज, एवढे तो अपशब्द देतो, माघारी येतो. आल्यानंतर महात्मेंना सांगू लागतो, तुम्ही सांगितलेली मी क्रिया केली. साधू महात्मे सांगतात, माझी आणखीन एक दुसरी क्रिया कर. कोणती क्रिया? परत स्मशानामध्ये जा आणि तुला जेवढा हा काही त्याचा गुणगौरव करता येईल, जो कोणी मृत झालेला आहे, जेवढं काही त्याचं गुणगान करता येईल तेवढं त्याचं गुणगान करून माघारी ये. तो जातो, त्याला त्याचं गुणगान वगैरे काहीतरी तो स्तुती करतो आणि माघारी येतो. आल्यानंतर महात्म्यांना सांगतो, तुम्ही सांगितलेली दुसरीही क्रिया मी पूर्ण केली. साधू महात्मे ठीक आहे म्हणतात, आता माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. साधू महात्मे त्याला म्हणू लागतात, तू ज्या वेळेला पहिल्यांदा त्याच्याकडे गेला आणि त्याची ज्या वेळेला निंदा करत होतास, अपशब्द वापरत होतास, त्यावेळेला त्या गृहस्थामध्ये काही परिणाम झाला का त्याचा? तो म्हटला, काहीच परिणाम नाही. साधू महात्मे म्हणतात, ज्या वेळेला तू दुसऱ्यांदा गेला आणि त्याची स्तुती गुणगौरव करत होतास, त्यावेळेला त्याच्यामध्ये काही परिणाम झाला का? तो म्हणू लागतो, त्याच्यामध्ये त्यावेळेला देखील काही परिणाम नाही. साधू महात्मे म्हणतात, त्याची गुणगौरव केला, स्तुती केली, निंदा केली, अपशब्द वापरले, अपमान केला, तरीही त्याच्यामध्ये काहीच परिणाम नाही. स्तुती केली, निंदा केली, त्याच्यात काहीच परिणाम नाही. ही स्थिती तुला जेव्हा येईल, तुला साधू बनायची गरज नसेल, तू साधूच असशील. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे ही स्थिती येण्याचं कारण कानावरती निग्रह ठेवता आला पाहिजे. याला श्रोत्र इंद्रियाचा निग्रह म्हणता येईल. याच्याबाबत शांतीब्रह्मनाथ महाराज फार गोड बोलतात. पहा, म्हणती हरीचा अवतार आम्हाला गी झाला स्थिर. चिरंजीव पदामध्ये नाथ महाराजांची होय. पहा, असतो आमच्यासारखा साधक, परंतु समाज कौतुक करू लागतो. काय कीर्तन केलं महाराज तुम्ही, काय कीर्तन केलं. आम्हालाही वाटतं आमच्यासारखे कीर्तनकार आम्हीच. समाज ज्यावेळेला गुणगौरव आमचं स्तुती करू लागतो, नवे नवे पुढे जाऊन समाज कौतुक करतो. महाराज तुमचा अवतार आमच्यासाठीच झाला, हे माझं नाही. नाथ महाराज बोलतात, म्हणती हरीचा अवतार आम्हाला गी झाला स्थिर. नाथ महाराज बोलतात, समाज ज्यावेळेला कौतुक करतो की महाराज तुमचा अवतार आमच्यासाठीच झालाय, आम्हालाही वाटतं आम्ही सिद्ध पुरुष झालो. वास्तविक आम्ही होतो कोण? साधक दशेत होतो. साधक दशेतून सिद्ध अवस्थेपर्यंत जाण्याऐवजी श्रोत्र इंद्रियाचा निग्रह नसल्यामुळे साधक दशेतून जीव दशेला आला. याला कारण श्रोत्र इंद्रियाचा निग्रह नाही. विठ्ठल विठ्ठल. मग या कानाचा निग्रह करण्याची पद्धत महाराज सांगतात. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. भगवंताचे गुण ऐकण्याची सवय या कानाला लावली तर श्रोत्र इंद्रियाचा निग्रह करण्याची पद्धत महाराज सांगतात. तद्वत श्रोत्रानंतर चक्षु म्हणजे डोळ्याचा निग्रह. वास्तविक डोळे बंद ठेवून निग्रह करणं, डोळे उघडे ठेवून निग्रह करणं, असे दोन विकल्प करता येतील. आता डोळे बंद ठेवून जरी ध्यान करू लागलो तर अंतःकरणात जर विषयाचं चिंतन असेल तर तो निग्रह का नाही मला माहित नाही. चिंतन एकच पटवून सांगायचंय. वास्तविक पंचज्ञानेंद्रियामध्ये
डोळा इतकं सामर्थ्यशाली आहे महाराज. आपल्याला ज्ञान करून देत असताना शास्त्र सांगतं 81% ज्ञान फक्त डोळ्याने होतं. 81% ज्ञान फक्त नेत्र म्हणजे डोळा या एका इंद्रियाने होतो. 19% उरलेली 4 इंद्रिय एवढं सामर्थ्यवान असलेलं नेत्र इंद्रिय. कीर्तनधारेच्या आजच्या भागात इथेच थांबूयात. भेटूयात नव्या कीर्तनासह पुढच्या कीर्तनधारेत. तोपर्यंत रामकृष्ण हरी. महाराज म्हणतात सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती. हा डोळ्याचा निग्रह करण्याची पद्धत आहे. याला कारण आपल्या अध्यात्माने 4 प्रकारची उणी सांगितली. जारद, उद्भिज, स्वेदज, अंडज. सायन्सने त्याला 3 प्रकारामध्ये विभागलं, जलचर, भूचर आणि खेचर. संत वाङ्मयामध्ये त्याला 84 लक्ष प्रकारात मांडलं जातं. कुणी किती का प्रकार मानेना, या देहाला आल्यानंतर नवे नवे आपल्याला काय पाहावं हे ठरवण्याकरता या देहालाच अधिकार आहे. इतर देहामध्ये अधिकार नाही. आणि म्हणून काय